हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लव्हचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 66. सकाळपासून मीराला काही फोटो काढायला वेळच मिळाला नव्हता. दुपारचं जेवण झालं आणि आवरून ती तिच्या रूममध्ये येऊन बसली होती. तिला एकदमच आठवलं शंतनूने तिला सेल्फी पाठवायला सांगितल्याचं. तिने मोबाईल काढला आणि सकाळी आलेले फोटो पाहू लागली. एकही असा फोटो नव्हता ज्यात स्वराज सोबत नव्हता. त्यात त्याने प्रत्येक ठिकाणी माकडचाळे केले होते, तोंड वेडावलेलं. एवढ्यात व्हॉट्सअपलाही काही मेसेज पडल्याचं दिसत होतं. मग तिने व्हॉट्सअपही ओपन करून पाहिलं. शंतनूचा गुड मॉर्निंगचा मेसेज आलेला. ए मीरा, काय करत आहेस? स्वराज एवढ्यात एकदम तिच्या रूममध्ये आला तसा तिने दचकून तिचा फोन मागे लपवला आणि लॉक केला. काय एवढी का दचकली? काय करत काय होतीस हा? तो तिच्या समोर येऊन बसला आणि विचारू लागला. काही नाही, माझ्या मैत्रिणींचे मेसेज बघत होते. ओहो, तुला मैत्रिणी आहेत? मला दाखव तरी. कशाला? तुझ्या मागे लागलेल्या मुली कमी आहेत का म्हणून माझ्या मैत्रिणी पाहायच्या आहेत? अगं बरं, नाव तरी सांग त्यांची. शुभ्रा आणि वैजू, सायली म्हणून आहेत. आणि बॉयफ्रेंड? नाही आहे मला कोणी बॉयफ्रेंड. कळलं? ती मनाची तीव्र झालेली धडधड सावरत म्हणाली. अगं फोन तर दाखव ना. काय संबंध? काल फक्त शेजारी बसले तुझ्या, तर कसं केलंस मला? तू दाखवला का तुझा मोबाईल? लगेच हकललंस मला किचनमध्ये. मग मीही नाही दाखवणार माझा फोन, ती ॲटिट्यूडमध्ये म्हणाली. बरं बाई, नको दाखव. तुझ्या मैत्रिणीही तुझ्या सारख्याच असतील आणि बॉयफ्रेंड नसेलच हे तुझ्याकडं पाहून कळतंयच. मग झालं तर. स्वराज, ए स्वराज, कुठं आहेस? आत्या हाक मारत होती. अरे देवा, आली वाटतं आई, मी जातो म्हणत तो धावतच बाहेर निघून गेला. तो जाताच मीराने मात्र सुटकेचा निश्वास सोडला. पहिलं उठून दार लावलं आणि मग मोबाईल हातात घेतला. पाहते तर त्या गडबडीत सकाळचा स्वराजसोबतचा फोटो शंतनूला सेंड झालेला, कारण त्याचंच व्हॉट्सअप मगाशी ओपन होतं. तिनं डोक्यावर हात मारला कारण त्यावर मेसेजही पडलेला. पाहते तर तो ऑनलाईन होता आणि तिला विचारत होता, हू इज ही? मीराने त्याला मेसेज केला. तो स्वराज होता, माझ्या हात्याचा दुसरा मुलगा. शंतनूनं त्यावर तोंड वाकडं केल्याचा इमोजी पाठवली. मीरा म्हणाली, हे शंतनू चुकून आलाय तो फोटो. चुकून? शंतनूने डोळे फिरवत असल्याची इमोजी पाठवली. अरे खरंच, सोड ना. जेवलास? शंतनूचा म्हणून मेसेज आला. असं का बोलतोयस? असंच बोलणारेस का आता? मी इथे मिस करतोय तुला आणि तू तिकडे मस्त एन्जॉय करतेस तर. अरे असं काही नाही. बाय द वे, मी आता जास्त नाही बोलू शकत आहे, संध्याकाळी बोलते. तो स्वराज खूप चौकशा करत राहतो, मग आत्ताही त्याच्यामुळे चुकून फोटो गेला तुला. ओके बाय. तोंड वाकडं केल्याची इमोजी पाठवली. बाय जळकू कुठला. तसा शंतनूचा त्यावर रागाचा इमोजी आला. मीराने त्याला मिस यूचा मेसेज केला. तिचा शेवटचा मिस यूचा मेसेज पडला आणि ती ऑफलाईन गेली. पहिल्यांदा तिचा असा कोणासोबत फोटो पाहून थोडा जळलाच होता शंतनू, पण तिचा शेवटचा मिस यू मेसेज आणि तिची त्याची मस्करी करायची चाललेली पाहून गालात स्मित करत होता. खूप सुंदर होते ते दिवस. असं एकमेकांशी बोलण्यासाठी वाट पाहणं. रात्री जेवण झाले की दोघांनाही एकमेकांशी बोलण्याची ओढ स्वस्थ बसू देत नसायची. मग गेल्या काही दिवसांपासून तिला पाहण्यासाठी शंतनू व्हिडिओ कॉलसाठी मागे लागलेला. ती अर्थात टाळत असायची, पण आज काही तिचं ऐकायचं नाही असा चंगस त्याने बांधलेला. अखेर नेहमीसारखं जेवण झाल्यावर मीराने त्याला मेसेज केला. हाय शंतनू, बोल ना, जस्ट झालं बघ आवरून. हे मीरा प्लीज व्हिडिओ कॉल कर ना प्लीज एकदाच. मी बोलतो फक्त, तू काही बोलू नकोस हवं तर प्लीज. आय वॉन्ट टू सी यू. गेला आठवडा तो मागेच लागलेला. मीराही त्याला किती नाही बोलणार होती. अखेर तिने त्याला रिप्लाय केला. ओके ठीक आहे, पण फक्त 5 मिनिटांसाठी हां, आणि यापुढे असा हट्ट करायचा नाही तरच. प्रॉमिस. त्याने इमोजी पाठवले. तिकडून त्याचा मेसेज आला. मग तिने क्षणभर विचार करून त्याला व्हिडिओ कॉल लावला. उगाच हृदयाची धडधडीने उच्चांक गाठलेला आणि काहीच सेकंदाने त्याने कॉल उचलला. दोघंही पहिल्यांदा व्हिडिओ कॉलवर समोरासमोर होते. दोघंही कितीच दिवसांनी एकमेकांना पाहत होते. तो काही क्षण तिला पाहतच राहिलेला. तिला पाहत असताना समोर आलेल्या त्याच्या केसातून हात फिरवत तो सतत नीट करत होता. ते पाहून तिच्या मात्र हृदयाची धडधड प्रचंड वाढलेली. काय असं का पाहतोयस? ती हळूच म्हणाली. मीरा, किती दिवसांनी दिसतेस?
काय यार, कधी भेटणार आहेस? माझ्या बड्डेला तू खरंच नसशील? सॉरी. ती कानाला हात लावून फक्त पुटपुटली. हे मीरा, थँक्स कॉल केल्याबद्दल. तो तिला किस प्लॉट करत म्हणाला. तिच्या मात्र मनात हलचल झाली. इट्स ओके, ठेवू आता, हळू आवाजात ती बोलली. नको ना, थोडं थांब. हे मीरा, आता येऊन तुला भेटावं वाटतंय. गप रे, म्हणत ती खाली पाहू लागली. आणखीनच त्याच्या प्रेमात पडत चाललेली. मीराच्या मनात वेगवेगळ्या भावनांनी उलथापालथ होऊ लागलेली. त्याचीही काही वेगळी अवस्था नव्हती. हे मीरा, त्याने तिला पुन्हा आवाज दिला. तसं तिने ब्लश करत आणि वाढू लागलेला श्वास सावरत त्याच्याकडे पाहिलं. तर तिने वर पाहताच त्याने हातावर किस करत तिला फ्लाईंग किस दिला. तिने मात्र नजर झुकवली. ती एवढी ब्लश करत होती की बस. तिला असं पाहताना तो मात्र खूप खुश होत होता. त्याला मात्र तिच्याशी बोलत राहावं असं वाटत होतं. एवढ्यात डोअर वाजलं. हे शंतनू, कोणीतरी आलंय, चल मी ठेवते, बाय, म्हणत तिने पटकन कॉल डिस्कनेक्ट केला आणि चार्जिंगला नेऊन लावला आणि मगच जाऊन दार उघडलं. काय ग मीरा, झोपली नाहीस का अजून? नाही, झोप लागतच होती इतक्यात तू दार वाजवलं. का ग आत्या, काही हवंय का तुला? अगं, माझा बाम सापडत नाही आहे, पाहिलायस का तू? हाच ना, मीच दुपारी घेतलेला, सॉरी. बरं असू दे, झोप आता. मोबाईलवर तर नव्हतीस ना? नाही, मोबाईल तर चार्जिंगवर आहे, म्हणत तिनं वेळ निभावून नेली आणि आत्या जाताच डोअर लावलं आणि मोबाईल जवळ आली. शंतनूचा मेसेज पडलेला. सगळं ठीक आहे ना मीरा? मीरानं मेसेज केला. हो, आत्या आलेली, म्हणून म्हणत होते नको करायला कॉल. झालं काही नाही, पण रिस्क कशाला घ्यायची बरं? ओके बाबा, सॉरी. चल, गुड नाईट शंतनू, बाय. बाय मीरा, अँड थँक्स. मीरानं त्यावर स्माइली पाठवली. शेवटची स्माइली पाठवून मीरा बेडवर आली. बेडवर आडवी होऊन शंतनूचाच विचार करत झोपायचा प्रयत्न करू लागली. आता व्हिडिओ कॉल केल्यावर शंतनूचं ते वागणं तिला सतत डोळ्यासमोर येत होतं. हे सगळंच तिला हवं वाटत होतं. तिला आणखीन प्रेमात पाडत होतं. पण तिचं मन मात्र हे सगळं छान चालू असताना भीतीही निर्माण करत होतं. तो त्याच्या भावना आता जास्तीत जास्त व्यक्त करू लागलेला. पण मीराला मात्र दडपण येऊ लागलेलं. बाबांनी स्वरादीच्या वागण्यावर चिडून मला इकडं पाठवलं, पण तरीही मी शंतनूसोबत अजून बोलते आहे. आता तर आणखीनच त्याची सवय होऊ लागली आहे. त्याचं असं वागणं, वेडेहट्ट मला नेहमीच पुरवता येतील? त्याच्यात गुंतत चालले मी खरी, परंतु आम्ही असंच सोबत असू ना? मला उगाचच काही भीती वाटते. कारण स्वरा जिथं एवढी मोठी असून बाबांना तिचं प्रेम सांगू शकली नाही, तिथं मी काय करेल? बाबा आणि आईंचा विचार करता या बाबतीत मला शंतनूची साथ देता येईल? तसा तर तोही एकटा आहे, पण मला अशा परिस्थितीत आईबाबांचीच साथ द्यावी लागेल. कारण त्यांचाही तर माझ्यावर विश्वास आहे आणि आशाही की मी त्यांना फसवणार नाही, ही आशा. आणि मी तीही तोडली तर काय वाटेल त्यांना? शिवाय यावर आत्या कशी रिॲक्ट होईल याची कल्पना मला आहेच. मी नाही आता माझ्या आईबाबांना हर्ट करू शकत. पण शंतनूचं काय? मला अशा परिस्थितीत का पकडलंय तू देवा? किती हे पेच प्रसंग? काय आणि कसं होणार आहे मला तर काहीच कळत नाही. आईबाबांनी इतकाच मला शंतनू ही महत्त्वाचा आहे कसं समजावणार आहे मी या गोष्टी त्यांना? आणि ते समजून घेतील का? या चिंतातूर विचारात मीराला बराच वेळ झोप काही लागत नव्हती. कारण काळजीचं कारण तर हे होतंच. असेच दिवसांमागून दिवस चालले होते. मीरा कधी कधी प्रसाद सोबत शेतातही जायची. मग तिथल्या झाडांच्या तोडलेल्या कच्च्या कैऱ्या आणि इतर फळांचे आस्वाद घ्यायची. आईबाबांनाही आठवणीने फोन करायची. बाबांसाठी नाही, पण आईसाठी. बाकी ती शंतनूसोबत रात्री बोलते हे कधीच तिने आत्याच्या डोळ्यावर येऊ दिलं नव्हतं. पण तिचं मन या सगळ्यात मात्र तिलाच खात होतं. आईबाबांना आपण फसवतोय असं वाटून. स्वराच्या अशा निघून जाण्यामुळे इतक्यात तिला आपण मोठे झालोय असं वाटू लागलेलं. स्वरा एवढी मोठी असूनही तिने कधीही न घेतलेली जबाबदारी आता ती स्वतःहून लादून घेत होती. साहजिक होतं म्हणा, मीरा विचित्र पेचात अडकलेली. पण कधी कधी मीरा घरीच असायची. अर्थात आत्याला प्रत्येक कामात तिची मदत व्हायची. पण ती घरी असली की स्वराज मात्र सतत तिच्या आजूबाजूला असायचा. ते आत्याला आवडत नव्हतं. स्वरासारखीच मीराही असणार, किंबहुना तिच्या पुढची असेल असा काही विचार ती करत होती. तिला फार काळ इथं ठेवून घ्यायलाच नको असा विचार ती करत होती. पण सुभाषला म्हणजे तिच्या भावाला कसं आणि काय सांगायचं हे तिला कळत नव्हतं. त्यामुळे मनात नसूनही तिनं मीराला तिथं राहू दिलं होतं. साधारण 1 आठवडा झालेला तिला येऊन. आता दुसरा आठवडा चालू होता. पण त्या दिवशी एक अशी गोष्ट घडली ज्याने आत्याला मीराला पुण्याला पाठवून द्यायला निमित्तच मिळालं.
मीरा त्या दिवशी काम झाल्यावर मोबाईलवर गेम खेळत होती. स्वराज तिथं अचानक आला आणि नेहमीसारखी तिची मस्करी करत तिचा फोन एकदम ओढून घेतला. स्वराज, माझा फोन दे, मीरा त्याच्यावर चिडली. नाही मिळणार, काय करणार आहेस? तो फोनवर पकडून हातात नाचवत म्हणाला. स्वराज, फटके खाशील हा माझे, मी तुला कधीतरी त्रास देते का? मग देत जा ना, तुला कोणी अडवलंय? तो तिचा फोन घेऊन धावू लागला. तो हॉलमध्ये धावत आला. मीराही त्याच्या मागोमाग धावत आली. उड्या मारून ती तिचा फोन घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करत होती, पण तो दरवेळी आणखीनच हात वर करायचा. सिद्धार्थ, फोन दे, तिच्या तोंडून चुकून सिद्धार्थचं नाव गेलं. आणि नेमकंच मघाशी तिचं त्याच्याशी चॅटिंग झालेलं, जो की तोही तिच्या नेहमीच खोड्या काढत असतो, त्याचं नाव तिच्या तोंडून गेलं तशी मीरा स्वतःच घाबरली. सिद्धार्थ? कोण आहे हा? ओहो, सिद्धार्थ नाव आहे का त्याचं? वेट, मोबाईलमध्ये चेक करतो. माझा फक्त कॉलेज फ्रेंड आहे तो. बाबांच्या मित्राचाच मुलगा आहे. घरी आले होते जेवायला, विचारावं तर बाबांना, मीरा म्हणाली. अगं मग फक्त बघू तर दे त्याला. हात वर करून त्याने तिचा फोन ओपन करून पाहिला, पण आता तो लॉक झालेला. चल, पासवर्ड सांग. नाही सांगणार बोलले ना. तू माझा फोन दे बरं, नाहीतर मी आत्याला सांगेन. सांग. मग मीही सांगतो तिला या सिद्धार्थबद्दल. तो असं म्हणाला तशी ती तो फोन घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करू लागली. तसा स्वराज पुन्हा धावला. यावेळी तो किचनमध्ये आला. मीराही त्याच्या मागे धावत किचनमध्ये आली. किचनमध्ये एक ठिकाणी पाणी सांडलेलं. मग काय, स्वराज घसरला आणि मीराही त्याच्या अंगावर. काय पडलं पाहायला अंगणात असलेली आत्या घरात आली. पाहते तर हे दोघं सोबत, तेही पडलेले. मीराने त्याच्या हातातला फोन काढून घेतला आणि त्याच्यापासून दूर झाली. एवढ्यात समोर आत्या दिसली. काय चाललंय तुमचं? मीरा, स्वराज, बघ ना, हा माझ्या खोड्या काढतोय. माझा फोन घेऊन धावत होता, मूर्ख, म्हणत मीरा निघून गेली. आत्याने मात्र यावेळी स्वराजचा कान पकडला. किती वेळा सांगितलं तुला स्वराज, तिच्यापासून दूर राहा, पण नाहीच ऐकायचं काय? आता बरोबर करते मी. अगं काय मस्करी करत होतो तिची फक्त. काही गरज आहे का असं अंगाला झटायची? तू ना असं ऐकायचं नाही. आत्या चिडलेली. तिनं स्वराजला जबरदस्तीने मीराच्या बाबांना फोन लावायला सांगितला. त्यानेही तो लावला. आईसमोर काय चालणार होतं? रिंग होणारा फोन काहीच सेकंदात समोरून उचलला गेला. हॅलो सुभाष, मीराला कधी घेऊन जातोयस? का ग, काय झालं? तुझी मुलगी तू सांभाळ, माफ कर, वयात आली आहे ती. उद्या काय झालं तर आमच्यावर नाव यायचं. अगं पण झालं काय? काही नाही, तुझ्या नजरेखाली ठेव. उगा पुन्हा आम्ही वाईट ठरायचो. थोडा राग येईल तुला आता. आणि झालं असं काही नाही, पण तू तिला घेऊन जा. बरं, उद्या नाही तर परवा येतो. हे बरं पडेल, म्हणत आत्याने फोन ठेवला. अगं आई, पण तिनं काय केलं? मीच तिची मस्करी करत असतो, मग तू तिला का अशी वागवतेस? आणि स्वरादी निघून गेली, यात तिचा काय दोष आहे? तुला नाही कळणार, तू अजून लहान आहेस. जग कुठं गेलं आई, आणि तू काय वागतेस? छे, मला नाही पटलं. हो का? तुमच्या पुढारलेल्या जगात चालत असेल अशी झटापटी. उद्या म्हणशील मला ती आवडते, मला तिच्याशी लग्न करायचं आहे, आणि माझ्या भावाची असली तरीही मला ती पसंत नाही, हा आधीच सांगून ठेवते. अगं पण मीही तिला बहिणीसारखीच मानतो. तिची मस्करी करतो, याशिवाय काहीही फिलिंग नाही. सोड, तुला नाहीच कळणार. नाही कळत तर ठीक आहे. मीरा, तुझं सामान भरून ठेव. सुभाष उद्या किंवा परवा कधी येईल आणि तुला घेऊन जाईल. मीराच्या रूममध्ये येऊन तिला हाक मारत आत्या बोलले. पण झालं काय आत्या? माझं काही चुकलं का? काही झालं नाहीये, आणि म्हणून काही होण्याची वाटही नाही पाहणार आहे मी, कळलं? आत्या स्वराजकडे तिरकस पाहत म्हणाली. स्वराज आणि मीरानेही एकमेकांकडे पाहिलं. मीराला मात्र कळलंच नव्हतं आत्याला काय झाले. ती सरळ बाहेरचे कपडे आणायला बाहेर निघून गेली. पण पुण्याला जायला मिळणार या विचाराने ती खुश झालेली. सुंठी वाचून खोकला जे गेला होता, शिवाय चान्सेस होते शंतनूचा बर्थडे अटेंड करायला मिळण्याचे. आजचा पार्ट इथंच संपलाय. हा पार्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून नक्की कळवा. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.